नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या चॅनलवर सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत अत्यंत चविष्ट अशी तुरीची आणि पालकाची भाजी, मिक्स भाजी. इथं आपण घेतले 1 वाटी तुरीची डाळ आणि 1 पालकाची पेंडी होती. ती भाजी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे मी. ती आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे. कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ आणि धुवून घेतलेली पालकची भाजी टाकलेली आहे आपण. पाणी आपण त्याच्यात अंदाजाने टाकायचे, म्हणजे जेवढी डाळ असेल त्याच्या अंदाजाने पाणी. थोडीशी हळद टाकली आपण. इथे मी 1.5 ग्लास पाणी ओतले त्यात. आणि पाण्याचा अंदाज घ्यायचा असेल तर आपण असं हलवून बघायची भाजी आणि डाळ, किंवा मग तुम्ही अगोदर भाजी टाकली आणि नंतर वरून डाळ टाकली तरी चालेल. असं चमच्यानं हलवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पाण्याचा बरोबर अंदाज कळतोय. नाहीतर मग ते शिट्टी होताना मग ते सगळं पाणी बाहेर येते शिजताना. हे असं चांगलं हलवून घ्यायचे, पाण्याची गरज असेल तरच. आणि एवढ्या मापाला 1-1.5 ग्लास पाणी पुरेसं होतं आहे आपल्याला. कुकरचं झाकण लावून आपण 2 शिट्ट्यात त्याला शिजवून घ्यायचे. 2 शिट्ट्यामध्ये एकदम परफेक्ट शिजते, एकदम बारीक होते ते. कुकर लावलं आहे आपण आणि हे बघा शिजली गेली आपली भाजी. इथं आपण फिरक्याने किंवा स्मॅशरने असं स्मॅश करून घ्यायचं त्याला. व्यवस्थित अशी डाळ शिजली आपली आणि पालकची भाजीसुद्धा. हे चांगलं बारीक करायचं, किंवा मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही फिरवून घेऊ शकता हे थंड करून. जाडं भरडं हवं असेल तर असंही ठेवू शकता. हे बघा, हे अशा प्रकारे बारीक झाले. फोडणीची तयारी करू आपण. इथे मी एक मोठं पातेलं ठेवलं गॅसवर. त्याच्यात आपण 2 पळी तेल टाकायचं. नंतर आपण जिरं मोहरी टाकले त्यात. एक अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली. नंतर आपण इथं बारीक ठेचलेल्या 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, किंवा नाही टाकल्या तरी चालेल. लसणाच्या पाकळ्या टाकल्या म्हणजे कसं ते दाताखाली यायला जरा चांगलं लागते चवीला. इथं आलं लसणाची पेस्ट टाकली 1 चमचा. इथे मी 1 चमचा आता लाल तिखट टाकले, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या चटणीचा ठेचा जरी टाकला तरी खूप छान लागतो यात. आणि गरम मसाला टाकले मी 1 चमचा. तेलात असं चांगलं परतून घ्यायचे. हे तेलात सगळे मसाले भाजून घ्यायचे. आणि आपण बारीक केलेली जी डाळ आहे ती इथे मी पळीनं टाकली. जरा जास्त डाळ होती कुकरला, त्यामुळे जरा ओतताना प्रॉब्लेम होतो. त्यामुळे अशी थोडं थोडं करून टाकलं तरी चालेल. शेवटी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून ते व्यवस्थित असं सगळं मिक्स करून टाकायचं आपल्याला. थोडं घट्ट झालं तर वरून थोडंसं आपल्या अंदाजाने पाणी, जसं लागेल तसं, तुम्हाला घट्ट पाहिजे असेल किंवा पातळ पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी त्यात ॲड करू शकता. चवीपुरतं मीठ टाकलं आपण त्याच्यात आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आपल्याला. चपाती, भात याच्याबरोबर खूप छान लागते ही भाजी. तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरली तरी चालेल. 1 उकळी आणून द्यायची आपल्याला. फक्त 5 मिनटं आपल्याला शिजवायचे आणि तयार झाली आहे आपली पालक आणि डाळीची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.